झी 24 तास एक पाऊल पुढे। टेस्ट सिरीज मध्ये भारतात 28 वर्षांनी मात दिल्यानंतर आता अॅलिस्टर कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लिश टीम वन डे सिरीजसाठी सज्ज आहे। तर वर्ल्ड कप विजयानंतर सततची ढासळती कामगिरी सुधारत इंग्लंडला वन डे धूळ चारण्यासाठी धोनी ब्रिगेडही सरसावली आहे। राजकोटला या दोन्ही टीम्स पहिल्या वन डेत एकमेकांना टक्कर देणार आहेत। टेस्ट नंतर आता वन डेची लढाई। राजकोटवर रंगणार पहिला मुकाबला। इंग्लंडनं टीम इंडियाला मायभूमीत 28 वर्षांनी पराभूत केलं। त्यानंतर तब्बल 5 वर्षांनी भारताच्या दौऱ्यावर आलेल्या पाकिस्ताननं 3 मॅचच्या वन डे सिरीजमध्येही भारताचा 2-1 पराभव करत भारताची लाज काढली। वर्षाच्या सुरुवातीला सिरीज गमवावी लागलेल्या धोनी ब्रिगेडनं तिसरी वन डे कशीबशी जिंकली आणि निदान शेवट विजयानं केला। आता टीम इंडियाला सुपर फॉर्म मध्ये असलेल्या इंग्लिश टीमशी 2 हात करायचे। 5 वन डे सिरीजचा श्रीगणेशा राजकोटमधून होणार असून दोन्ही टीम पहिली मॅच जिंकत सिरीजमध्ये विजयानं सुरुवात करण्यास उत्सुक आहेत। गेल्या 1.5 वर्षात टीम इंडियात बरेच बदल झाले। पाकिस्तान वन डे सिरीज सुरू होण्यापूर्वीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं वन डे क्रिकेटला रामराम केला। तर पाकिस्तान विरुद्धही न चाललेल्या विस्फोटक वीरेंद्र सेहवागलाही इंग्लंड सिरीज विरुद्ध बाहेर बसावं लागले। टीमवर सतत टीकेचा भडीमार तर झालाच, पण कॅप्टन धोनीवरही अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले। या साऱ्या बदलातून स्वतःला सावरत टीम इंडिया जी आता खऱ्या अर्थानं यंग टीम इंडिया दिसतेय, त्या टीमला इंग्लंडला वन डे धूळ चारण्याची नामी संधी आहे। गौतम गंभीर बरोबर ओपनिंगला वीरेंद्रच्या जागी चेतेश्वर पुजारा उतरेल, तर इंग्लिश टीमला युवराज सिंगचा मोठा धोका वाटतोय। युवीची बॅट इंग्लिश टीम विरुद्ध नेहमीच तळपलीय। मिडल ऑर्डर सांभाळण्याची मोठी जबाबदारी विराट कोहली, सुरेश रैना आणि रोहित शर्माच्या खांद्यावर असेल, तर कॅप्टन धोनीला पुन्हा एकदा फाईन फिनिशरची भूमिका बजावावी लागेल। बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये टीमचा चेहराच बदललेला दिसतो। सुपर फॉर्म मध्ये असलेल्या अॅलिस्टर कुक, इयान बेल आणि जोनाथन ट्रॉटला रोखण्याचं आव्हान भारतीय बॉलिंग अटॅक समोर असेल। झहीरच्या अनुपस्थितीत इशांत शर्मा, अशोक देंडा आणि पाकिस्तान विरुद्ध चमकलेला भुवनेश्वर कुमारवर बॉलिंग अटॅकची मदार असेल, तर आर अश्विनला अमित मिश्राच्या बरोबरीनं फिरकीची जबाबदारी सांभाळावी लागेल। टेस्ट सिरीज नंतर ब्रेक घेऊन नाताळचा सण साजरा करायला गेलेल्या इंग्लिश टीमला भारतात परतल्यानंतर खेळलेल्या दोन्ही प्रॅक्टिस मॅच मध्ये कमाल करता आली नाही। तर पाकिस्तान विरुद्ध शेवटची वन डे जिंकलेल्या टीम इंडियाला आता आपलं सर्वस्व पणाला लावत या सिरीज मध्ये आपली कामगिरी सुधारण्याचं आव्हान आहे। टीम इंडियाचं भविष्य, धोनीची कॅप्टन्सी आणि प्रत्येक प्लेयरच्या परफॉर्मन्सच्या दृष्टीनं ही सिरीज महत्त्वाचीच ठरणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।